नमस्कार. आज आपण हेल्दी आणि तेवढीच टेस्टी अशी रेसिपी पाहतोय, नाश्त्याची रेसिपी पाहतोय. तर इथे 1 ते सव्वा वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. तो भिजवायचा आहे. तो भिजवण्यासाठी मी थोडं थोडं करत पाणी घातलं आहे आणि सरबरीत असं हे बॅटर बनवायचं आहे. आणि हा रवा फुलेल तसं हे घट्ट होत जातं आहे. तर लागेल तसं पाणी घातले मी. आता भाज्यामध्ये इथे मी टोमॅटो घेतला आहे, मोठ्या साईजचा आहे. मिरची पेस्ट आहे, 6 ते 7 मिरच्या आहेत. कोथिंबीर भरपूर आहे आणि कांदा आणि टोमॅटो माझा मोठा होता साईजने, त्यामुळे मी एकच वापरला आहे. तुम्ही आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. इथे तुम्ही गाजर किसून टाकू शकता, बीट टाकू शकता. आवडीच्या भाज्या ज्या असतील अवेलेबल त्या पण तुम्ही टाकू शकता. तर मीठ घालून इथे मी मिक्स केलं आहे. हे आता जसं भिजेल तसं हे पाणी ॲब्झॉर्ब केले रव्याने. कांदा टोमॅटोला थोडं पाणी सुटतं मिठामुळे, पण तरीसुद्धा रवा जास्त पाणी पितो आणि रव्याच्या क्वालिटीवर किती पाणी लागेल. तर इथे मी अजून थोडं पाणी घालून हे थोडं सरबरीत करून घेतलं आहे. आता झाकण घालून अर्धा ते 1 तास आपल्याला ठेवायचं आहे. तुमच्याकडे जसा वेळ असेल त्यानुसार तुम्ही ठेवा. तर कमीत कमी 15 मिनिट तरी आपल्याला रवा फुलण्यासाठी लागतो. तर मी अर्धा तास भिजत ठेवलं आहे. ते चांगले मिक्स करून घेतले आणि असं पोरिंग कन्सिस्टन्सी, म्हणजे आपण इथे रवा उत्तप्पा बनवतो आहे तो तव्यात आपल्याला सोडता आला पाहिजे. त्या हिशोबाने थोडंसं सरबरीत आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. तर मी आणखी पाणी घातलं याच्यामध्ये. आता मी साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर नॉनस्टिकचा तवा वापरते मी इथे. तर कांद्याने मी थोडं तेल तव्याला लावून घेते. तुम्ही टिश्यूने पण असं लावू शकता, पण कांद्याची थोडीशी टेस्ट उतरते तर ते चवीला खूप छान लागतं उत्तप्पा. तर ते मी सोडा, बेकिंग पावडर, इनो काही वापरलं नाही आहे. तरीसुद्धा हे आपल्या आपले उत्तप्पे आहेत ते खूप सॉफ्ट होणार आहेत आणि जाळी पण छान पडणार आहे. तर त्यासाठी आपल्याला तवा एकदम चांगला गरम करून घ्यायचा आहे. गरम तव्यामध्ये हे जर बॅटर सोडलं ना तर जाळी फार छान पडते. तर मी असे पळीच्या साह्याने हे बॅटर तव्यावरती सोडलं आहे आणि थोडं पसरून पण घेतलं आहे. गॅस मोठाच आहे, तर मीडियम टू मोठा. जर तुमचा गॅस खूपच असं मोठा असेल ज्याच्याने करपतं तर तुम्ही मीडियम ठेवू शकता. तर फ्लेमवर पण असतो. काहींचा गॅस फारच मोठा असतो आणि जर 2 शेगडीचा असेल तर एक छोटा एक मोठा असा येतोच. तर त्यानुसार मीडियम टू हाय आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आणि दोन्ही साईडने छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे उत्तप्पा आणि गरमागरम सर्व करायचं आहे. तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा तसंच खाऊ शकता. किती सॉफ्ट झालं आहे तुम्हाला दाखवते मी. खूपच लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.